ओके. तर मग आता तुम्ही लहानपणापासून हे त्या गुरुकुलमध्ये शिकलेला आहात. तर गुरुकुलमध्ये जेव्हा जायचात तेव्हा मग एक धार्मिक संस्कार म्हणा किंवा एक आपलं धार्मिक असणं, देवाबद्दलची आस्था, ह्या गोष्टी तिथूनच डेव्हलप होतात की तुमच्यामध्ये त्या आधीपासूनच होत्या घरामध्ये वगैरे? आता घरामध्ये आजोबा पण त्या ह्याच्यामध्ये होते, बाबा पण त्याच प्रोफेशनमध्ये अजूनही आहेत म्हटल्यानंतर ह्या गोष्टी आपसुकच लहानपणापासूनच त्या गोष्टी मिळत जातात. कळलं. आणि आत्ता हे करायचं तर आत्ता या पिढीला म्हणजे आत्ता आपण जे जेनझी जनरेशन म्हणतो किंवा आपलं 90sचं जनरेशन, तर आपल्या 90sच्या जनरेशनला थोडी आध्यात्मिकताबद्दल ओढ होती. पण आत्ता या 2000च्या म्हणजे जेनझीच्या जनरेशनमध्ये तेवढं कुठे दिसून येत नाही आहे. पण त्या लोकांना ते समजतं की आपण त्या ह्याला जायला पाहिजे. पण केव्हा समजतं, तर ज्यांना काही ना काहीतरी कुठेतरी काहीतरी अडतं किंवा काही ना काहीतरी बाबा एक समजतं की बाबा हे केल्यामुळे आपल्याला काहीतरी होईल असं होतं. पण आपल्याला म्हणजे आम्हाला तेव्हा हे नव्हतं असं की आपल्याला हे का करायचं आहे असं काही हे नव्हतं. हे लहानपणापासून आता थोडक्यात सांगायचं तर संध्याकाळी 7 वाजता घरात दिवा अगरबत्ती झाल्यानंतर शुभंकरोती म्हणायला बसायचं. आत्तासुद्धा काही लोक बसत असतील, पण आत्ता ह्याच आपण बघतो ना, म्हणतो की कॉर्पोरेट आणि ह्या सगळ्या ह्याच्यात आई वडीलच रात्री 10-11 वाजता घरी येतात. तर मग हे संस्कार किंवा ह्या गोष्टी कुठून हे होत आहे? तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.